शासनाच्या दोन योजना फक्त नावालाच का? पालम तालुक्यातील पेठशिवणी हे गाव मोठी बाजारपेठ व जास्त लोकसंख्या असलेलं गाव म्हणून ओळखले जाते आणि त्याचबरोबर पाणी नसलेलं गाव म्हणून देखील हे ओळखले जाते। या गावामध्ये नागरिकांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते। पेठशिवणीमध्ये पावसाळा आणि हिवाळ्याचे 2 महिने दरम्यान विहिरीत बोरवेल याला पाणी राहते। फेब्रुवारी अखेर बोरवेलची आणि विहिरीचे सर्व पाणी कमी होऊन जाते। त्याकरता पेठशिवणीकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते, तर काही कुटुंब उन्हाळ्यात तेवढे आपले स्थलांतर दुसरीकडे करतात, कारण सर्वसामान्य जनतेला जीवन जगण्यासाठी पाणी हे अत्यंत महत्त्वाचे आहे, पण ते विकत घ्यायचं त्यांना परवडत नसल्याने काही कुटुंब उन्हाळ्यात तेवढे स्थलांतर करतात आणि गावातून नागरिक पाणी विकत घेऊन आपलं जनजीवन 500 लिटरचा सिंटेक्स पाण्यासाठी पेठशिवणीकरांना 150 रुपये मोजावे लागतात आणि केंद्र शासन आणि राज्य शासन पाहण्यासाठी खूप साऱ्या योजना राबवतात, पण त्या फक्त कागदपत्रीच असतात। केंद्र व राज्य शासनाच्या जलघर मिशन योजना व 65 गावला जोडणारी 65 गाव पाणी योजना या फक्त कागदपत्रे दिसून येतात, पण पेठशिवणीत आतापर्यंत या कुठल्याही योजनेचे पाणी मिळत नाही। शासन लाखो रुपये योजनेसाठी खर्च करून पण सर्वसामान्यांना पाहण्यासाठी भटकंती करावी लागते। तळ उशाशी आणि कोरड घशाशी असे खेड गावामध्ये जणू म्हणी असतात, तशी गत पेठशिवणीच्या गावाची झाली आहे। प्रत्येक गावातील सरपंच मंगेश साबळे यांच्यासारखा नसतो, जे की प्रशासनाकडे डोळे उघडण्यासाठी महिलांच्या वेशामध्ये डोक्यावर हंडा घेऊन प्रशासनाच्या दारी आंदोलन करून आपल्या गावाचा विकास करणारा आणि प्रशासनाने प्रत्येक सरपंचांची मंगेश साबळे यासारखेच करावे व प्रशासनाला दाखवून देण्यासाठी असे आंदोलन करावेत का, असे पेठशिवणीकर म्हणत आहेत। प्रतिनिधी अंकुश वाघमारे, न्यूज टुडे 24, परभणी, पालम।